ये मिट्टी है माँ हमारी, खेल है इस मिट्टी का, जो खेलेगा खेल उसे याद आएगा दुचट्टी का। जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से बस एक आवाज निकलती है। थँक्यू महेशजी डोळे सर आणि नरेशजी ढोमे सर यांचा आवाज आपण या अगोदर ऐकला. लाईन डॉन गेम ऑन. वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. PPL पालकमंत्री प्रीमियर लीग वांगणी 2022 सीझन 5 पाचवं पर्व या स्पर्धेचं तिसरी दिवस रात्र आणि अर्थातच हा सामना तुमच्या समोर आहे तो चौथा. अन्ना द बॉस वर्सेस राऊत टायगर्स. सामन्याला सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला चेंडू फुलर लेंथ होता आणि बिहाइंड द विकेट आपण बघू शकाल यस्टनच्या अगदी जवळून गेला पाठीमागे. विकेट किपर येत आहेत चेंडूवरती. बरोबर 7:44 मिनिटांनी हा पहिला चेंडू पडला. वेळेच्या संदर्भात प्रत्येक इनिंगमध्ये फिल्डिंग करणाऱ्या संघाकडे 25 मिनिट्स आहेत याची नोंद घ्या. ते अर्थात गोलंदाज करण. फुलर लेन फ्लिक करण्यात आला डीप मध्ये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. पॉवर प्ले सुरू आहे. सो डीप मध्ये ऑनसाइडला मिड विकेट आहे आणि डीप मध्ये तुम्ही बघितलं तर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला करण लुआ फुलटॉस अटेम्प्ट करण्यात आला. सॉफ्ट डिसमिसल. एलिव्हेशन नव्हते या जास्त फटक्यामध्ये आणि वाईड ऑफ लॉंग ऑफ लाईन फील्ड मध्येच गवसले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. सुंदर जल 1 for 1. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा ठेवलंय वांगणी या शहराला. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा ठेवलंय वांगणी या शहराला. दीपक चव्हाण दादांचा नाव गाजतंय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. योगेश राऊत दादांचा नाव गाजतंय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. पॅव्हेलियन मध्ये बघा खेळाडूं व्यतिरिक्त कोणीही बसू नका. प्रेक्षकांसाठी आणि ज्या संघाची बॅटिंग आहे त्यांचे समर्थक कृपया करून आपण बसू नका. शिस्तबद्ध ही स्पर्धा आहे. अन्यथा आमचे अध्यक्ष साहेब निश्चितपणे येतील त्या ठिकाणी. कृपया करून मी ही सूचना करतो. आज एका षटकानंतर फिल्डिंग करणाऱ्या संघामध्ये रिप्लेसमेंट करण्यात येईल खेळाडूंमध्ये. करण हवेमध्ये खेळले मिडॉनला. पुन्हा दाट शक्यता परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू थोडा पाठी पडला. थोडं जजमेंट देखील क्षेत्ररक्षकांचं चुकलं होतं मिडॉनचा. धाव मिळते 1 आणि एका धावेच्या सहाय्यानं धावफलक तुम्ही बघितलं पुढे जात असताना 2 या आकड्यावरती. करण लहान नामांकित खेळाडू आहेत. कासगाव या ग्रामीण संघामधून पुढे येत असताना व्यावसायिक स्तरावरती देखील मोठ्या प्रमाणात या खेळाडूने क्रिकेट खेळलेलं आहे. सध्या या प्रीमियर लीगच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करतात या संघाचं. हाफ ट्रॅकर आहे. हुक करण्यात आला. डी फाईन लेगला. चेंडू वेगाने सीमारेषा पार करतोय. 4 धावा. चौकार. अगोदरचा सामना क्रेझी बॉयजने देखील टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या डावामध्ये त्यांनी अथर्व 11ला धावा बनवू दिल्याने पहिल्या डावामध्ये धावा उभारत असताना आणि इथे देखील टॉस जिंकून राऊत टायगर्सचा बॅटिंग करण्याचा निर्णय आहे. पहिली विकेट तर पडली आणि दुसऱ्या विकेटची दाट शक्यता. एक्स्ट्रा कव्हर पुढे येत असताना अयमरने दुसरा झेल टिपलाय. सुंदर झेल आणि धक्का दुसरा दिलाय तो बॅटिंग करणाऱ्या संघाला अर्थातच राऊत टायगर्सला. अन्ना द बॉसच्या करण लहाने या गोलंदाजाने पहिला षटक संपन्न. धावा फक्त आपल्याला पाहायला मिळतात 6. गडी बाद 2.
लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान या बीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या बीपीएल लीगची शान वांगणी. यानंतरचा होणारा सामना पीपी रेव्हेंजर्स आणि मोरिया 11. पीपी रेव्हेंजर्स या संघाला विनंती असेल आपण व्यासपीठाच्या मागच्या बाजूला यायचंय. कोणताही खेळाडू कुठेही जायचं नाहीये कारण नेक्स्ट मॅच या ठिकाणी 2 टीम मध्ये होईल. चला पहिल्या षटकासाठी 5 मिनिटं तुम्ही घेतलेली आहेत फिल्डिंग करणारा संघ याची नोंद घ्या. उर्वरित 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पुढची देखील कंप्लीट करायची आहेत. पहिलं षटक करण लहानेचं जे सुंदर राहिलं. फक्त आपण बघितल्या त्या 6 धावा आणि 2 महत्त्वपूर्ण टॉप ऑर्डरमधले फलंदाज त्याने बाद केलेले आहेत. हावेंकडून तुम्हाला दुसरं षटक पाहायला मिळेल जे गोलंदाज घेऊन आलेले आहेत. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण बघतोय संतोष आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला नकुल राऊत पाहायला मिळतात. या षटकामध्ये आलेले आहेत गोलंदाज सुदर्शन तयार होतात. पहिला चेंडू राऊंड विकेटने आल्याबरोबर अँगल आहे त्यांच्याकडे, टप्पा पडला आणि नैसर्गिकरित्या चेंडू काहीसा हलकासा आपण बघितला बाहेर येत असताना. आउट स्विंग डॉट बॉल. पहिला चेंडू ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न. पॉवर प्ले सुरू आहे. दुसरं षटक 3 क्षेत्ररक्षक जे आपल्याला पाहायला मिळतात डीप स्क्वेअर लेग, डीप लॉंग ऑन आणि डीप लॉंग ऑफ मध्ये तयार होतात गोलंदाज. पुन्हा एकदा कोलवा टप्पा लॉफ्ट करण्यात आला. लॉंग ऑनला मिस टायमिंग. समोर क्षेत्ररक्षक एक सुंदर जिल्हा डाव संपलाय. फलंदाज संतोषचा 3री विकेट देखील आपण बघू शकाल. अवघ्या धावा 6 आहेत आणि धक्का 3रा लागलाय राऊत टायगर्सला. बीपीएल स्पर्धा असते आज साऱ्यात भारी. आपले क्रिकेट ते बघायला जमते जनता सारी. बीपीएल स्पर्धा असते आज साऱ्यात भारी. आपले क्रिकेट ते बघायला जमते जनता. 3री विकेट आपण बघू शकाल. अवघ्या 6 धावा आहेत आणि 3रा फलंदाज देखील पॅव्हेलियन मध्ये परतला. 5व्या क्रमांकावरती येतात सूरज पाहायला मिळतील तुम्हाला. नॉन स्ट्रायकिंग एंडला होते, आता स्ट्रायकिंग एंडला मिसफील्ड झाले. सेकंडचा कॉल असेल. धाव दुसरी निश्चितपणे मिळेल कारण वेळ तितका भेटला. चेंडू त्या क्षेत्ररक्षकाने सोडल्याबरोबर जेव्हा चेंडू डीपमध्ये जात होता इनफिल्डच्या बाहेर. दुसरी धाव लगेचच पूर्ण करण्यात आले आणि दुहेरी धावेच्या सहाय्याने धावफलक एकंदरीत तुम्ही बघितलं तर ते आता 8 आकड्यावरती. धावा येणं गरजेचं आहे. पार्टनरशिप आता होणं भरपूर गरजेचं असेल ते बॅटिंग करणाऱ्या राऊत टायगर्ससाठी. अवघ्या 6 वरती 3 आलेल्या 2 धावा. धावफलक 8. सुदर्शन समोर चेंडकडून लॉफ करण्याचा प्रयत्न होता. सरळ रेषेमध्ये आपण बघू शकाल. चेंडू पडल्याबरोबर काहीसा खाली राहिला आणि वेग देखील या चेंडूमध्ये. सो पाठीमागे येत असताना निश्चितपणे आपण बघितलं चेंडूला बॅट्स आणि चेंडूचा संपर्क कोणताही नव्हता. डॉट बॉल. हाफ ट्रॅकर जास्त बाहेर. व्हाईट बॉल. खेचण्याचा प्रयत्न निश्चितपणे फलंदाजाचा जास्त बाहेर. ऑफ स्टंप अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आला. एका धावेच्या सहाय्याने धावफलक आपण बघतोय हळूवार पद्धतीने का होईना आता पुढे जात असताना धावा धावफलकावरती आपण बघतोय 9 धावा. एज आहे हवेमध्ये. चेंडू फाईन लेग आणि थर्डमॅन प्रयत्न करतात. दोघांच्या मधून हा चेंडू डीप मध्ये चाललाय. थांबवण्याचा प्रयत्न अखेर थांबवून आता उचललाय. चेंडूला फेक करतायत आणि धावा मिळतात तोपर्यंत आपण बघू शकाल त्या 2. एकेरी दुहेरी धावांसोबत आता निश्चितपणे या डावाला पुढे न्यावं लागेल. अटॅक करण्याचा प्रयत्न करतात. गोलंदाजांचं कौतुक असेल. पहिलं षटक करणचं ज्यामध्ये फक्त आपण बघितल्या 6 धावा 2 विकेट आणि इथे सुदर्शनने सुरुवात तशीच केली. पहिल्या 2 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च न करता विकेट मिळवली होती.
एज आहे हवेमध्ये. संधी बिहाइंड द विकेट, विकेट किपर डाऊन दी बॉल आणि इथे विकेट आणखी एक पडते आपण बघू शकाल. धावा फक्त आहेत त्या 11 धावा आणि चौथा गडी बाद होतोय राऊत टायगर्सचा. आएगा जब मौका तो मारेंगे चौका, रन बना के जीतेंगे नहीं छोड़ेंगे मौका. आएगा जब मौका तो मारेंगे चौका, रन बना के जीतेंगे नहीं छोड़ेंगे मौका. थकना नहीं रुकना नहीं, थकना नहीं रुकना नहीं, बाजी हम तो मारेंगे. बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल बंगनी क्रिकेट प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल बंगनी क्रिकेट प्रीमियर लीग. सामना मला अगोदरच आठवला. क्रेझी बॉयजने देखील टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. 2 षटकं पॉवर प्लेची, त्यामध्ये फक्त 10 धावा होत्या, 2 विकेट पडल्या होत्या आणि त्यानंतर केलेला अटॅक खास करून आवर्जून फलंदाज आपण बघितलं तो गौरव आणि साई मसने जे 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावरती आले होते. दोघांमध्ये 3ऱ्या विकेटसाठी सुंदर पार्टनरशिप, ज्या पार्टनरशिपने 50 पेक्षा जास्त धावा उभारल्या अर्थातच क्रेझी बॉयजने पहिला डाव संपण्या अगोदर. इथे आपण जर बघितलं पहिलाच डाव सुरू आहे, टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो राऊत टायगर्सच्या कॅप्टनने आणि तो निर्णय कुठेतरी अंगलट आलाय का आपण असं म्हणू शकतो, कारण 11 वरती विकेट 4 पडलेले आहेत. षटक असेल 3रं कंटिन्यू करण्यासाठी पुन्हा करण लहाने. आडनाव लहाने जरी असलं तरी त्याचं करिअर आणि आपण बघू शकाल त्याने मिळवलेलं यश हे मोठं आहे. वळवल्या चेंडूला, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय, सो तो फॉलो थ्रू मधून चालले होते परंतु चेंडू दूरवरती चालला. डीप मधून क्षेत्ररक्षक फेकी नॉन स्ट्रायकिंग एंडला आली आणि त्याच वेगाने आपण बघू शकाल धावले ते फलंदाज. सांगतात त्या ठिकाणी पॅकिंगला रक्षकाच्या पाठीमागे असलेले क्षेत्ररक्षक फेकी स्ट्रायकिंग एंडला करणं गरजेचं होतं. धावा मिळत्या 2 आणि 2 धावसंख्येच्या मदतीनं धाव फलक 13 रन्स. करण पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठ कडून ऑफ ट्रॅकर टप्पा पडल्याबरोबर आपण बघू शकाल हा बाउन्सर सरळ गेला तो पाठीमागे. बॉलिंग ॲक्शन सुंदर आहे गोलंदाजाची फ्रॉम द विकेटने येत आहेत आणि खांद्याचा चांगला वापर करत असताना आम ॲक्शनने आपण बघतोय गोलंदाजाला. पहिल्या चेंडूवरती आली त्या 2 धावा, त्यानंतर आलेला डॉट बॉल. सूरज टॅप करण्यात आलाय चेंडूला, डीप मध्ये हा चेंडू चाललाय तो वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने गुड फिल्डिंग, फेकी करण्यात आली, नॉन स्ट्रायकिंग ॲक्युरेट, थांबावं लागलं. चेंडू निसटला करंटच्या हातामधून परंतु दोघंही थांबले कारण पुन्हा त्याने लगेचच चेंडूला उचललं होतं. मिळते फक्त 1 धाव. क्षेत्ररक्षकाचं कौतुक, कारण चेंडू जर सुटला असता तर दुसरी धाव झालीच असती परंतु एकाच प्रयत्नामध्ये चेंडूला त्याने उचललं आणि फेक ॲक्युरेट केली होती. सूरज कडव यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे. आमचे टेनिस क्रिकेट .in सर्व गौरवजी सावंत यांच्याकडून 1000 जवळचे मित्रच आहेत त्यांचे सूरज, सो त्यांच्यासाठी हे पारितोषिक त्यांनी लावलेलं आहे आणि याची अपेक्षा त्यांचा पॅव्हेलियन देखील करत असेल की कदाचित निश्चितपणे जे पारितोषिक लावलं आणि तशी बॅटिंग देखील झालीच पाहिजे. धावा येणं त्यांच्यासाठी गरजेचं. सफल झाले हवेमध्ये आणि मिस टायमिंग, शॉर्ट स्क्वेअर लेगला गवसले त्या ठिकाणी. एलिव्हेशन नव्हते या फटक्यामध्ये, लिफ्ट जरूर करण्यात आलं चेंडूला परंतु जास्त दूरवरती हा चेंडू गेला नाही, अंतर कमी कापलं आणि स्क्वेअर लेगला झेल बाद होतात फलंदाज ते पंकज. दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. योगेश राऊत दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. बाज झालाय तो फलंदाज आपण बघू शकाल. पंकज झालेले नवीन फलंदाज नरेश शेंडे आपल्याला पाहायला मिळतात. धारोळ या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. ते पारितोषिक गौरवजी सावंत यांनी लावलेला आहे फलंदाज सूरज यांच्यासाठी 3 षटकारांसाठी. हेच पारितोषिक विघ्नेश धुळे यांच्यावरती देखील त्यांनी लावलं होतं अगोदरच्या एका स्पर्धेमध्ये आणि तेव्हा विघ्नेशने ते
कामगिरी करत असताना पारितोषिक पटकावलं होतं आणि इथून अपेक्षा आता असेल सूरजकडून तसेच त्यांच्या पॅव्हेलियनला देखील, कारण धावा येत नाहीयेत. करणचं आणखी एक डॉट बॉल. पहिलं षटक जिथे त्याने पूर्णपणे जखडून ठेवलं होतं. 2 विकेट मिळवले, फक्त 6 धावा. इथे आपण बघतोय 3 धावा त्याने खर्च केल्या आहेत. 1 विकेट शेवटचा चेंडू. ओ पावा पॅक कॅपमध्ये हा चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक दूरवरून धावत वेगाने चेंडूला उचललाय. 2 धावा निश्चितपणे मिळतील. यशस्वी षटकाची सांगता, ज्यामध्ये फक्त धावा आल्या 5 विकेट 1 पुन्हा पाहायला मिळाली. करण लानेचा 2 षटकांचा स्पेल, ज्यामध्ये त्याने 11 धावा खर्च केल्या, 3 विकेट मिळवले. 3 षटक संपन्न. बॅटिंग करणाऱ्या राऊत टायगरची धावसंख्या 5 गडी बाद एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतात. धावा 16, 16 रन्स. प्रीमियर लीग पीपीएल पीपीएल मंगनी क्रिकेट प्रीमियर लीग. आएगा जब मौका तो मारेंगे चौका, रन बना के जीतेंगे नहीं छोड़ेंगे मौका. आएगा जब मौका तो मारेंगे चौका, रन बना के जीतेंगे नहीं छोड़ेंगे मौका. थकना नहीं रुकना नहीं, थकना नहीं रुकना नहीं, बाजी हम तो मारेंगे. पीपीएल पीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग. पीपीएल पीपीएल मंगनी क्रिकेट प्रीमियर लीग. पीपीएल पीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग. पीपीएल पीपीएल. धावसंख्या जर आपण बघितली तर ती फक्त 16 धावा आहे आणि विकेट देखील आता 5 पडलेल्या आहेत. निम्मा संघ गारज झाला. 5व्या आणि 7व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. नरेश शेंडे आणि सूरज कडाव. समोर शेंडकडून बॉलिंग मार्कवरती तुम्हाला गोलंदाज आता पाहायला मिळेल तो संकेत मोरे. पहिला चेंडू बॅकफुटला येत असताना कटकण असा प्रयत्न होता. टप्पा पडला आणि टेक ऑफ निश्चितपणे झालेला चेंडू. करण लानेने जी सुरुवात केली आणि ॲज अ बॉलर म्हणून ती पुढे नेत असताना सुदर्शनला देखील आपण बघितलं, त्याने देखील इकॉनॉमिकल 5 धावसंख्येचं षटक हाताळलं होतं. संकेत 4थ्या षटकामध्ये आलेत आणि चांगले संकेत. पहिला चेंडू डॉट खाली राहिलाय. शफल क्रॉस होऊन चेंडूला क्रॉस बॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. आपण बघू शकाल आलेला आणखी एक डॉट बॉल. 2 चेंडू निर्धाव आलेल्या आहेत. डॉट बॉलचं पर्सेंटेज मोठ्या प्रमाणात आपण या डावामध्ये बघतोय. फक्त आपण 1 बाउंड्री बघितलेली आहे, ती देखील पहिल्या षटकामध्ये करण लानेच्या अगेन्स्ट आली होती. त्यानंतर एकही बाउंड्री झाली नाही. डॉट बॉल आतापर्यंत 7. ओ तिसरा डॉट बॉल इन स्विंगर. टप्पा पडल्याबरोबर हा चेंडू आतमध्ये आला. स्पॉटकडे बघत राहिलेले आहेत फलंदाज, कारण टप्पा पडल्याबरोबर चेंडू वळण घेतो. पहिला राईज होणारा होता, दुसरा ऑफस्टंपच्या जास्त बाहेर होता, तिसरा ऑफस्टंपचा बाहेर पडून आतमध्ये येणारा. विविधता निश्चित या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळते. 3 विभिन्न चेंडू. टेक ऑफ होणारा चेंडू करण्यात आला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला भेदून डीप मध्ये हा चेंडू चाललाय. तो खरा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती फेक करण्यात आले. रॉकेट थ्रो होता. एका धावेवरती थांबावं लागेल. मिळते 1 धाव आणि एका धावेच्या सहाय्यानं धावफलक आपण बघितलं तर ते पुढे 17 धावा. चेंडू उरलेले आहेत अजूनही 2. अटॅक संघर्ष करतात परंतु धावा येत नाहीयेत, फटके येत नाहीयेत. खाली राहिलाय. पाणबुडीच्या पद्धतीने पाण्यामध्ये खाली राहून प्रवास करते तशा पद्धतीचा चेंडू म्हणावाच लागेल, कारण भरपूर खाली राहिला आणि जी अपेक्षा फलंदाजाची त्यापेक्षा खाली राहिल्यानंतर चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. हाफ ट्रॅकर इथे आपण बघू शकाल तर 5 चेंडू आपण बघितले ते डॉट हाताळले. पहिले 3 फलंदाज नरेश शेंडेच्या अगेन्स्ट आले आणि शेवटचे 2 जे सूरज कडावच्या अगेन्स्ट. अवघ्या 1 धावसंख्येचे इकॉनॉमिकल षटक. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग बाय संकेत मोरे. 4 षटकांचा खेळ. संपन्न धावा फक्त 17. गडीबाज झालेले आहेत 5. राऊत टायगरची धावसंख्या. शहराला दीपक चव्हाण दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. योगेश राऊत दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला.
धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात त्या फक्त 17 धावा. आपण लो स्कोरचा विचार जर केला तर त्या 33 धावा होत्या आदर्श 11 या संघाच्या. आणि दुसऱ्या बाजूने क्रेझी बॉईजने या स्पर्धेमधला उच्चांक देखील गाठलेला आहे. सर्वोत्तम धावसंख्या त्यांच्या नावावरती आहे ती 88 धावा. योगेश दादा जे पॅकर आहेत, योगेश राऊत कुठेतरी थोडे नाराज निश्चितपणे आहेत, कारण धावा होत नाहीये त्यांच्या संघाला. चेहऱ्यावरती त्यांच्या नेहमीच तुम्हाला अस्मितास्य पाहायला मिळेल. सर्वांशी मिळून मिसळून राहणारे व्यक्तिमत्व आहे. डायरेक्टचा प्रयत्न तो हुकलाय, 9 सेकंडला पुन्हा संधी आणि यावेळेला हिट. फलंदाज होत आहेत ते बाद. धावची अखेर झाले. एससी रक्षक तर मिस झाला, त्याला डायरेक्ट करता आलं नाही, परंतु फॉलोथ्रो मध्ये चेंडू जसा आला तो गोलंदाजाने उचलला आणि 9 सेकंडला यष्टांवरती फेकला. नरेश शेंडे 6वाकडे बाद. माणूस भारी चाचा चाचा तोंडावरी योगेश राऊत माणूस भारी चाचा चाचा तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी चाचा चाचा तोंडावरी योगेश राऊत माणूस भारी. अनिल कोरडे किरण शेला 17वरती 6वा गडी बाद झाला. पुढचा सामना असेल मोरिया 11 आणि पीपी रेव्हेंजर्स मध्ये. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला कॉल असेल टॉससाठी. आपण या मोरिया 11 आणि पीपी रेव्हेंजर्स. धावसंख्या 17, चेंडू अजून उरलेले ते 5, गोलंदाज तयार. टेक ऑफ झालाय. अगोदरच पूर्णपणे आपण बघू शकाल हा स्ट्रोक कंप्लीट करण्यात आलाय. चेंडूवरती नजर नव्हती आणि फलंदाज आणखी एक होईल धावचीत. विकेट सॅक्रिफाईस करण्यात आले. सूरज पुढे सरसावलेत आणि फलंदाज तर सूरजची विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस करण्यात आलेली आहे. नवीन आलेले फलंदाज वैभव जे स्ट्रायकिंग एंडला पुढे सरसावलेले आहेत आणि नवीन फलंदाज आता पॅव्हिलियनच्या इथून आतमध्ये जात असताना तुम्हाला पाहायला मिळतील. इन ॲट नंबर 9 अझर. धावसंख्या जर आपण बघितली तर ती सध्या 17वरती थांबलेली पूर्णपणे. जणू काही स्पीड ब्रेकरच लावलेला आहे धावसंख्येला, एक मोठा स्पीड ब्रेकर. कोलवाटा पाडव्या बॅटने वळवण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू ऑफसम हलकासा बाहेर पडला आणि सरळ एससी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. तिखट गोलंदाजी. चारही गोलंदाजांचं कौतुक करेन. करण लहानेने जी सुरुवात केली त्या सुरुवातीला कायम ठेवलं. सुदर्शनने करण पुन्हा 3ऱ्या षटकामध्ये आला, तीच त्याने पुनरावृत्ती केली. 4थ्या षटकामध्ये संकेत मोरे अवघी 1 रन. ते सर्वात इकॉनॉमिकल षटक राहिलं आणि इथे आतापर्यंत एकही नाहीये. 3 चेंडूंमध्ये 2 रनआउटच्या विकेट आपण बघितल्या. तयार गोलंदाज वळवला ऑन साईडला मिड विकेट मध्ये. कॅप शोधू शकले नाही. टीम मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. उचलून फेक होते. सेकंडचा कॉल. फेकी आली ॲक्युरेट. संधी आणि ती गमावली. हिट त्या ठिकाणी मिस झाले विकेट किपर कडून. धावा मिळतात त्या 2 धावफलक पुढे जाऊन पोहोचला. आता बराच कालावधीनंतर आपण बघू शकाल हे धावफलक पुढे 19. टायगर्स 11चे खेळाडू आपण बॅकस्टेजला जायचं. आपले कर्णधार आपल्याला इन्व्हाइट करत आहेत. टायगर्स 11चे खेळाडू व्यासपीठाच्या पाठीमागे आपण जायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला आपले कर्णधार आमंत्रित करतात. आणखी एक विकेट. कॉट अँड बोल्ड. फलंदाज बाद होत असताना आपण बघतो आणखी करतातच. 8वा धक्का बसलाय. अवघ्या 19 या धावसंख्येवरती राऊत टायगर्सला. आखिरी ओवर तक भी जी जान भी दे देंगे, जीत हमारी पक्की ये सोच कर हम खेलेंगे. आखिरी ओवर तक भी जी जान भी दे देंगे. जीतने तक फट जाती है, जीतने तक फट जाती है अच्छे चौकी चट्टी है. बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग बीपीएल एका मागोमाग एक विकेट पडत गेल्या आणि त्याच कारणास्तव धावा फक्त 19 पाहायला मिळतात. उरलेले चेंडू आपण आता बघू शकाल. फक्त 1. तयार होतात गोलंदाज दत्ता. आफ्टर करावामध्ये खेळले. संधी क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वर वेगाने धावतोय. खूप सुंदर जेल टिपला. वेगाने चेंडूवरती धावला. जजमेंट प्रॉपर होता. आपल्या हातामध्ये सामान घेतलं. चेंडूला डाव संपला पहिला. विकेट 9 पडले आणि राऊत टायगर्स फक्त धावा उभारू शकलेले आहेत. ते 19-20 धावसंख्येचं माफक लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. ते आता अन्ना द बॉस या संघासमोर. सुमेशजी चव्हाण साहेब
अर्थातच या स्पर्धेचे शिल्पकार श्री दीपकजी चव्हाण साहेब यांचे चिरंजीव. संघ मालक आहेत अण्णा द बॉस. या संघाच्या दुसऱ्या बाजूने राऊत टायगर्स. चला आपण आता लगेचच सेकंड इनिंगला देखील सुरुवात करायची. दोन्ही संघांना सूचना. मोरिया 11 आणि पीपी रेव्हेंजर्स कॅप्टन टॉससाठी आपण लगेचच या. तर कॅश प्राइज लावण्यात आलेला आहे बघा. राऊत टायगर्सचे संघ मालक योगेश राऊत साहेब यांच्याकडून पारितोषिक आहे ते अण्णा द बॉस 11 या संघासाठी. एका षटकामध्ये त्यांनी जर हा सामना जिंकला तर योगेश दादा राऊत यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल अण्णा द बॉस या संपूर्ण संघाला. योगेश राऊत दादांचा नाव गाजतंय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. नाव गाजतंय दीपक दादांचा, नाव गाजतंय योगेश दादांचा, नाव गाजतंय दीपक दादांचा, नाव गाजतंय योगेश दादांचा. आज दीपक चव्हाण दादांनी आयोजन केलाय भारी. साऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देती बक्षीस लावतात त्यांच्यावरी. दीपक चव्हाण दादांनी आयोजन केलाय. बघा टायगर 11चे टायगर 11 या संघाला खेळाडूंना विनंती असेल डिनरची व्यवस्था संघ मालकांनी केलेले आदरणीय प्रमोदजी कंडागळे साहेब आणि त्यांच्या समवेत ज्ञानेश्वरजी पाटील साहेब आणि प्रवीणजी दुले साहेब या हे संघ मालक आहेत या संघाचे. सो त्यांच्या वतीने खेळाडूंसाठी टायगर 11चा डिनरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण त्यांच्याशी संपर्क साधायचा लगेचच. मोरिया 11 आणि पीपी रेव्हेंजर्स मध्ये नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल लगेचच या आपण टॉस साठी. मोरिया 11 आणि पीपी रेव्हेंजर्स दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉससाठी यायचं. अच्छा रात्रीतील आपण सामना पाहतोय चौथा. अण्णा द बॉस आणि राऊत टायगर्स या दोन टीम मध्ये. साई मसने मॅन फ्रॉम शेलू आपणास विनंती आपण स्टेजशी संपर्क करा. दीपकदादा चव्हाण आणि योगेशदादा राऊत तुमची वाट पाहतात. साई मसने मिताली 11 या संघामध्ये एक खेळाडू चेंजेस करण्यात आला. एकवान खेळाडू या ठिकाणी सुनील बाणगे हा खेळाडू होता. त्याच्या जागी प्रमोद वारगडे जोवेली टीमचा खेळाडू या ठिकाणी चेंज करण्यात आलेला आहे. याची नोंद घ्या प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाने. टायगर्स 11ने जाऊया मागच्या दिशेने. सोपं टार्गेट कदाचित आयोजकांचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न असेल. यावेळेस बॅटिंग करत असताना आपण पाहतोय दोन सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये तेजस ठाकरे आणि त्याच्या साथीनं त्याचा प्रतिबिंब करण लहाने. गोलंदाज पंकज सचित पहिले पॉवरप्लेचं षटक आणि या पॉवरप्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय स्ट्राईक इनला तेजस. पहिलाच बॉल यावेळेस दिशा पाहावी लागेल. अंपायर सिग्नल यासाठी वाईड बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. चेंडू पिचिंग झाला थोडंसं बाहेर अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून
दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गोलंदाज पंकजने आणि यावेळेस खराब दिशा आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या रूपानं रन्स मिळते. एक 20 धावांचं सोपं टार्गेट आहे 30 बॉल मध्ये. यावेळेस बॅटिंग करत असताना अनदर बॉस या टीमला. इथे यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळते. पंचांकडे होते स्ट्रॉंग अपील. क्वाड बिहाइंडच्या स्वरूपात पहिला धक्का लागत असताना तेजस ठाकरे टँगोला मात्र परतावा लागते. फर्स्ट विकेट डाऊन टीम अनदर बॉस संघाला लागणारा हा पहिला धक्का. थँक्यू. यानंतरची मॅच मोरिया 11 आणि पीपी रेव्हेंजर्स दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपणास विनंती, आपण चालू षटकामध्ये आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय जिथे नाणेफेकी केली जाईल. जोडले जातील आमचे करंजी काळन सर. दोन्ही संघ नायकांना विनंती असेल कारण सामना लो स्कोरिंग आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये अत्यंत चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळाले. काय गोलंदाजी केली आहे पहिल्या 17 मध्ये गोलंदाजी करत असताना अनदर बॉस संघाने इकॉनॉमिकल षटक आणि इकॉनॉमिकल षटकांमध्ये वाखाणण्याजोगी स्पेल प्रत्येक गोलंदाजाचा राहिलाय आणि 19 धावा त्याने पूर्वार्धामध्ये खर्च केल्या आणि उत्तरार्धामध्ये आपण पाहतोय या 20 धावा चेस करत असताना पहिली अतिरिक्त धाव आली. फलंदाज तेजस बाद झाला आणि आता मैदानाच्या आतमध्ये त्याच्या जागेवरती न्यू कॅन्डिडेट संकेत येतात. राऊंड विकेटने हा बॉल यावेळेस आपण पाहतोय बाटवरती चेंडू येतोय. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होत असताना अलॉंग द कार्पेटने क्षेत्ररक्षक येतात वेगाने. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. सिंगलने जरी धावा इथे बनवल्या तरी सिंगलला प्राधान्य जरी दिलं तरी सहजतेने हा सामना आपल्या बाजूने झुकू शकतो हे माहिती आहे. बॅटिंग करत असताना अनदर बॉस या टीमला. या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय दर्जेदार बॉल आणि पंचांकडे या ठिकाणी कटाक्ष टाकलं गेलं परंतु लेग बायच्या रूपानं धाव इथे अंकित होत्या. 20 धावांचं टार्गेट आहे. चांगली स्पर्धा आपण पाहतो. आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये आपण आहोत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन पालकमंत्री प्रीमियर लीग वांगणी 2022 हे पर्व 5वं अतिशय दैदिप्यमान सोहळा या क्रीडांगणावरती रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोरेगावचं हे क्रीडांगण आपण पाहतोय. शहबाज हाजी अहमद क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती चालू असलेला हा ऐतिहासिक सोहळा. यावेळेस ऑन साइडला आपण पाहतो अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये तो क्षेत्र निवडला. यावेळेस एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल हळूवार पद्धतीने का होईना परंतु धावत संख्या धावफलकावरती आहे 4 धावा. 20 धावांचं टार्गेट आहे. षटकातील काही चेंडू शिल्लक. हे षटक कंप्लीट झाल्यानंतर आम्ही नाणेफेकीचा कौल करू दोन संघांदरम्यान. यावेळेस इथे विकेट करण्याचा प्रयत्न. कीपर होत आहेत बीट. चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. थर्डमॅनला बीट करत सीमारेषा पार. रन्स मिळतात 4. हा येतोय PPL चौकार. थँक्यू विजय. थांबा पंडितजे. टॉस आपण करणार आहोत पीपी रेव्हेंजर्स आणि मोरिया 11 मध्ये पुढचा सामना असेल. मी विनंती करेन आदरणीय तहसीलदार हांडे साहेबांना त्यासोबत आदरणीय संतोषअण्णा शेट्टी आणि आदरणीय बाबू शेठ साळवी यांना आपण या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी टॉस करण्यात येईल. दोन्ही संघांचे कॅप्टन उपस्थित आहेत मोरिया 11 आणि पीपी रेव्हेंजर्सचे. तर टॉस आपण करूयात आदरणीय हांडे साहेबांच्या शुभ हस्ते. टेल इज कॉल अँड इट इज टेल. सो टॉस जिंकलाय तो पीपी रेव्हेंजर्सचा कॅप्टन. मान्यवरांचा आभार. आपण आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायचे. शुभेच्छा निश्चितपणे दोन्ही कॅप्टन्सला या ठिकाणी देत असताना आमचे सर्व मान्यवर. टॉस जिंकलाय. टॉस किती महत्वाचा होता? मॅच पण महत्त्वाची आमच्यासाठी कारण अजून 2 सामने खेळायचे आहेत आम्हाला.
तर ही मॅच आम्हाला महत्त्वाची आहे, जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही. निर्णय काय आपला टॉस जिंकला प्रथमतः. फिल्डिंग करू आम्ही. सो अगेन्स्ट संघ मोरिया 11. या अगोदर सामना झाला या लीग स्टेजमध्ये. नाही अजून तरी नाही. सो एक चांगल्या लढतीची आम्ही अपेक्षा निश्चितपणे करू शकतो तुमच्याकडून. नक्कीच. शुभेच्छा असतील तुमच्या संघाला. दुसऱ्या बाजूला महेंद्र दादा आहे. टॉस गमावला. टॉस किती महत्वाचा होता. टॉस जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. टॉस महत्त्वाचाच होता, परंतु आता टॉस हारला, बॅटिंग आले. नक्की प्रयत्न करू चांगला स्कोर मारण्याचा. बॅटिंग करण्याचा खरं तर तुम्हाला आता इथे योग आला. सो बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये कोणावरती जास्त जबाबदारी असेल आणि ॲज अ कॅप्टन कोणाचं नाव घेशील की त्याच्याकडून तुला या सामन्यामध्ये कामगिरी अपेक्षित असेल. माझ्याकडून माझ्या संघाकडून सर्वांकडूनच अपेक्षा आहे. सर्वांनी चांगला गेम केला तरच आम्ही क्रिकेटमध्ये राहू खेळण्यासाठी. शुभेच्छा असतील तुला देखील. सो टॉस बॉक्स मधून न्यूज आहे. टॉस जिंकला तो पीपी रेव्हेंजर्सचा कॅप्टनने आणि निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. जावत आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुरू असलेला सामना धावतोरण आयोगात पुन्हा एकदा तुमच्या समोर आवाज असेल तो जोवेलीचे नामांकित समालोचक महेश धुळे सरांचा. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद करणजी काळ. महेंद्र धुळेचा संघ आपण पाहिला तर या ठिकाणी मोरिया 11 तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांनी एक सामना गमावलाय आणि हा सामना त्यांच्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट असेल. आणि प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिला तर अक्षय देशमुखचा पीपी रेव्हेंजर्स काय सामना त्याने जिंकला. 6 चेंडूमध्ये 26 धावांची खळी अतिशय बहारदार राहिली. विवेक गायकवाडला कोण विसरेल. जबरदस्त इनिंग त्याने साकारली आणि तो सामना आपल्या बाजूने त्याने झुकवलाय. खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये विवेक गायकवाड या खेळाडूने इम्प्रेस केलं. जाऊया मॅचच्या दिवशीने 20 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 12 आणि 24 बॉलमध्ये 8 धावा बनवायच्या असताना षटक क्रमांक दुसरा पहिला चेंडू स्वेर आला आणि त्यानंतर एक सिंगल आली. धावा फलकामध्ये 14. 6 धावांची गरज आहे विजयासाठी. अन्ना बॉस या संघाला योगेश राऊत यांनी पारितोषिक ठेवलं होतं. पहिल्या षटकामध्ये जर 20 धावा बनवल्या अन्ना बॉस या टीमने तर तब्बल 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक होतं. परंतु पहिल्या षटकामध्ये धावा आल्या केवळ 12 आणि आता 8 धावांची गरज असताना आपण पाहतोय या ठिकाणी या षटकामध्ये धावा खर्च केल्यात गोलंदाजाने 2. राऊंड विकेट. यावेळेस आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहेत. चांगला प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिला आणि कदाचित थोडस लेझी क्रिकेट आपण पाहतोय. अगदी बॅकअप थोडस खराब असल्या कारणाने या 2 धावा इथे एकवटल्या जातात आणि या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल अगदी पुढे सरकत असताना आपण पाहतोय. या दरम्यान बोलाशेड बॉईजचे आमचे बॅकर अमोल ठोळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत. भरपूर मान्यवर या स्पर्धेमध्ये आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील, कारण सलग 6 दिवस चालू असणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. लाईन चांगली आहे. चार धावांची गरज आहे.
हॅलो या ठिकाणी सामना जिंकला अनदर बॉस या टीमने. वेल प्लेड. अतिशय चांगला सामना आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये भरपूर चांगलं कौशल्य अनदर बॉस या गोलंदाजाने आपल्याला पाहायला मिळाला या टीमच्या वतीनं. चला दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती करून आपण क्रीडांगणाचा लगेच ताबा सोडा आणि या चालू सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी जाहीर करू. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 5 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान त्यांनी दिलं आणि गोलंदाजी करत असताना तब्बल 3 विकेट ज्याने प्रस्थापित केल्या